जाऊ नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री बाके बिहारी लाल की जय. नारदांना आणण्याचा परिणाम एवढा भोगावा लागला आपल्याला. म्हणून नारदजी त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेले होते बरं का. 5 मिनिटामध्ये कथेला आपण समाप्त करूया. आणि उद्याही तुम्हाला यायचं आहे सगळ्यांना, त्यामुळे आज जास्त लांबवत नाही. परत उद्या तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी कथेकरता आले पाहिजे, नाही का. म्हणून नारदजी वृंदावनामध्ये गेले, भजन करू लागले. आणि भजन करत असताना त्यांना एक दृश्य दिसलं. ते दृश्य फार विचित्र होतं. ते दृश्य असं होतं का एक स्त्री आपल्या 2 मुलांना घेऊन अत्यंत तारुण्य दशेला प्राप्त झालेली होती. आणि ती तारुण्य दशेला प्राप्त झालेली ती स्त्री ज्यावेळेला नारदांनी पाहिली त्यावेळेला तिच्या दोन्ही डोळ्याला धारा होत्या. तिचं नाव होतं भक्ती. 2 त्या ठिकाणी बाजूला पडलेली 2 तिची मुलं होती. एकाचं नाव होतं वैराग्य आणि दुसऱ्याचं नाव होतं ज्ञान. पोरक्या झालेल्या या 2 लेकरांना पाहिल्याच्या नंतर त्या माऊलीचा अश्रुपात होत होता. याचं कारण होतं का त्या ठिकाणी ती आई युवा अवस्थेला प्राप्त झालेली होती. प्रचंड दुःख तिच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये होतं. आणि ती नारदांना म्हणत होती, नारदजी तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुमच्या पाया पडते, माझ्यावरती दया करा विनंती आहे. माझे हे 2 मुलं जर्जर झालेले आहे. आणि 2 मुलं जर्जर झाल्याच्या नंतर ते म्हातारे झालेले आहेत आणि मी तरुण झालेली आहे. असं कुठं घडतं का हो नारदजी. एखादी आई तरुण असते आणि तिचे 2 मुलं अर्थात तिचे मुलं म्हातारे असतात, असं कुठं असतं का. त्यावेळेला नारदांनी पाहिलं आणि नारदजी बोलते झाले. नारदांनी सांगितलं, तू कुठली आहेस, कोण आहेस मला माहित नाही. तू कोण आहे, तुझा मला परिचय दे. त्यावेळेला तिने सांगितलं, माझं नाव भक्ती. द्राविड देशामध्ये जन्म झाला. कर्नाटको वृद्धी, मी कर्नाटकात वृद्धीला पावले. कर्नाटकामध्ये वृद्धी मला प्राप्त झाली. आणि महाराष्ट्राने तर मला डोक्यावर घेतलं आणि वृंदावनामध्ये मी वाढीस लागली. ज्यावेळेला भक्ती रीती ख्याता, तिची ख्याती काय सांगावी महाराज. एवढी मोठी भक्ती ढसा ढसा रडते आहे. दुसऱ्या कोणाजवळ नाही, नारदांच्या समोर रडती आहे. संतांनी पाहिलं, हात जोडलेल्या भक्तीला त्या ठिकाणी तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता नारदांनी तिला आश्वासित केलं, काळजी करू नको, मला कळालाय तुझा परिचय. महाराष्ट्राने तुला स्वीकारलं, पण महाराष्ट्रामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सुद्धा तरुण आहे. आणि मला वेगळं सांगायची गरज नाही. माहित नाही हा प्रसंग येणार होता म्हणून की काय, तुमच्यावरती भजनाची वेळ आली आणि तुम्ही एवढं सुंदर रीतीने ते भजन केलं. मला असं वाटतं आपल्या देवगाव मध्ये भक्ती अजून सुद्धा तरुण आहे. महिला मंडळ तुमची जिथं साथ लाभते ना, तो सप्ताह लय मोठा होतो. आमचा अनुभव आहे. आणि माझी विनंती आहे, देवगाव मधील प्रत्येक महिलेला विनंती आहे, एका वीर कन्येच्या कार्यक्रमाकरता, एका वीर कन्येच्या भागवत कथेकरता या अखिल विश्वाला हेवा वाटावा असं माझी ताई गायत्री ताई जीवन जगलेली आहे. तिने संघर्ष पाहिलेला आहे, तिने गरिबी पाहिलेली आहे, तिने या देशाची सर्वोच्च श्रीमंती सुद्धा पाहिलेली आहे. जी वर्दीमध्ये असते
माझी ताई दोन्ही पात्र ती निभवून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एक आदर्शाने जीवन जगून निघून गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये ठराविकच काही लोक आहेत का त्या लोकांचा आदर्श घ्यावा, त्यापैकी माझी ताई आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या सर्व घरातल्या मुलींना, ताईंना, आईंना सर्वांना या कथेला घेऊन या. सगळ्यात मोठा गौरव श्री शक्तीचा या देवगाव मध्ये होतोय, याचा मला अभिमान आहे. मायबापांनो, ती रडणारी असलेली भक्ती सांगत होती की माझा उद्धार करा, मला काही अपेक्षा नाही. माझे 2 मुलं त्या ठिकाणी जर्जर झालेले आहे, यांना कोणी स्वीकारला तयार नाही. कोणालाच ज्ञान नको आणि कोणालाच त्या ठिकाणी वैराग्य नको. भक्ती मात्र सगळ्यांना अपेक्षित आहे. वृंदावनामध्ये वाढीस लागण्याचं कारण सांगितलं. गोपिकांनी मला डोक्यावरती घेतलं, गोपिकांनी मला धारण केलं म्हणून मी तरुण झाली. भागवताने 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आणि हे जर कळत नसेल तर एक उदाहरण सांगतो. एक छोटस लेकरू घराच्या बाहेर खेळत होतं. भागवत कशा करता ऐकायचा त्याच्याकरता बोलायलो, जरा बारीक ऐका. उद्या तुम्हाला म्हणतील लोक, कुठे निघाला तो? टीव्ही समोरून उठून तुम्ही इकडे भागवताला यायला निघाल ना, त्यावेळेला तुम्हाला लोक म्हणतील कशाला चालले भागवताला? भागवत आपल्याला माहित आहे, कृष्णाने काय केलं आम्हाला माहित आहे. आम्ही टीव्हीवरती, टेलिव्हिजनवरती पाहिलेल्या अनेक मालिका चालतात, आम्ही पाहिलेलं आहे. भागवत कथेत जाण्याची का गरज, का? याच्याकरता बोलतो. छोटस लेकरू घराच्या बाहेर खेळत होतं. घराच्या बाहेर खेळणारं लेकरू, आपला बाप आला म्हणून लाडाने आपल्या बापाला म्हणलं, ओ पप्पा, काय मला घ्या, असं म्हणल्याबरोबर त्याच्या पप्पानं त्याच्याकडे पाहिलं. पप्पा म्हणजे बाप. त्या बापानं त्याच्याकडे पाहिलं. दोघा जणांची नजर झाली. पोरग त्या ठिकाणी घाणीनं भरलेलं होतं. त्याच्या गंगा यमुना वाहत होत्या. दुधाचा काला ढेरीवर सांडलेला, आजूबाजूला गणगण गणगण माशा. अशा अवस्थेत पाहिल्याच्या नंतर स्वतःच असतं तरी लोक घेती नाही भाऊ. त्याने त्याला धुनकारून लावलं आणि घरात निघून गेला. थोडासा वेळ गेला, त्याच्यानंतर त्याची आई आली आणि त्या आईनं त्या ठिकाणी त्याला पाहिलं. हे त्याची घाण नाही पाहिली. मग त्याला उचललं, थेट बाथरूम मध्ये नेलं आणि सुंदर प्रकारची त्या मुलाला आंघोळी घातली. त्या मुलाला त्या ठिकाणी नटवलं, सजवलं, सुंदर असे कपडे घातले. त्या मुलाला गन पावडर केलं आणि काजळाचा टिपका गालावर दिला. आणि असं सुंदर सजलेलं लेकरू बैठकीत सोडलं. आता त्याचा बाप बैठकीत बसला होता. कोण? त्याचा बाप. त्याच्या बापानं त्याच्याकडे पाहिलं. बापाला मोह नाही आवरला. स्वतःचं लेकरू हे सजून आलेलं, चांगलं, गुटगुटीत दिसणारं, कोणालाही वाटतं, कोणाचंही असू द्या, सकाळी सकाळी नटलेलं पोरगा असू द्या, असं जाताना पाहू द्या कोणी पण, कुरळे केस, गन पावडर केलेलं, काजळाचा टिपका दिलेला गालावरती, कोणी म्हणतं ए बाब्या, अरे इकडे एक पप्पी दे बरं, कोणी म्हणतं. असं कधी घडलं का? 80 वर्षाचे आजोबा काठी टेकवत चालले आणि एखादा तरुण म्हणतो, ओ बाबा, काय लय दिवस झाली तुमची माझी भेट नाही, इकडे या, एक पप्पी द्या बरं, असं म्हणेल कोणी? सगळं वैभव गायब झाल्यावर कशाला लोक नादी लागतात भाऊ? अजिबात नाही. म्हणू शकत नाही. मला हे सौंदर्य असलं पाहिजे त्याला. तो बालक नटलेला, थटलेला, सुंदर झालेला बालक पाहिला, स्वतःच होतं म्हणून आवाज दिला, ए बाब्या, काय, अरे चल चल चल, एक पप्पी दे बरं. पोरग म्हणला, हट, आता नाही येणार. आता उदाहरण हसण्यावर येऊ नका, उदाहरणामधला सिद्धांत आहे का? ज्या वेळेस पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला घेतलं का? घेतलं? अजिबात नाही. पण ज्या वेळेस ते चांगलं होऊन आलं, ते सजवून आलं, त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला घेतलं. बरोबर. तसं आपण सर्वजण घाणीनं भरलेलो आहोत. माझ्या सहित मी कशाला सोडू? आपण सर्वजण घाणीनं भरलेलो आहोत.
आपल्या सर्वांची घाण धुण्याकरता आपली सुद्धा आई आहे आणि त्या आईचं नाव भागवत कथा आहे. ही भागवत कथा आपल्याला सुंदर बनवते. ही भागवत कथा आपल्याला अंघोळ घालते, 7 दिवस नटवते, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालते आणि मग भक्ती, ज्ञान, वैराग्य असा शृंगार करवते, असं सुंदर बनवते. आणि 7व्या दिवशी भगवान द्वारकाधीश त्याच्या समोर प्रस्तुत करते. ज्यावेळेला द्वारकाधीशाच्या समोर सुदामा म्हणून भजनाने, अंतकरणाने अत्यंत हृदय प्रफुल्लित करून, प्रसन्न बनून आपण त्याच्या दरबारामध्ये जातो. 7वा दिवस उगवतो. त्या दिवशी तो जगन्यंता परमात्मा श्रीकृष्ण कन्हैया आपल्याला या आई मार्फत मग आपल्याला लेकरू म्हणून स्वीकारतो. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हिता, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. जाणे माऊलीचे चित्त, काय माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, काय माऊलीचे चित्त. चिकनवाळ्याचे जाते, चिकनवाळ्याचे जाते, चिकनवाळ्याचे जाते, चिकनवाळ्याचे जाते. ऐसी करवड्याची जाती, ऐसी करवड्याची जाती, करवड्याची जाती, ऐसी करवड्याची जाती. क्या बोलना पड़ेगा? राधे राधे, अरे ऐसा नहीं, जोर से बोलो राधे राधे, और जोर से बोलो. महाराज, आपण प्रत्येकाने अंतपूर्वक, हृदयपूर्वक ही कथा ऐकायची आहे. आपल्याला 7 दिवस भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ऐकायचं आहे. हृदयामध्ये, अंतकरणामध्ये भगवंताला कोरायचं आहे. आणि जर ते कोरं पान भरवायचं असेल तर त्याच्याकरता कुठे यावं लागेल? कुठे यावं लागेल? हा, कुठं जावं लागेल? अंगुराच्या बागात. इकडे लय अंगुराची बाग आहे तो. हा, आमच्याकडं अंगूर बघतो आम्ही फक्त कुठं? हा, मार्केटमध्ये महाराज, त्या हातगाडीवर. इकडं कळालं की अंगूर कसे येतात. मग ते पाहिलं. मी मागाशी आमच्या वडिलांना म्हटलं, दादा या वेलाला अंगुरं येतात, या वेलाला वेल येते, वेल किती जोपासना करावी लागत असेल या लोकांना. ते म्हणे अंगुरा, दादा म्हणले अंगुराच्या बाबतीत माहिती देऊ नका, लोक अंगुराच्या बागात जातील, कथीला नाही येणार. हा, आमच्या इकडचे बहुते आता ते पंजाबराव डग नाही का, ते आमच्या भागातले, ते लय सांगतेत महाराज लोकांना. ऐका, 7 दिवसाकरता हे बाग बघू नका. 7 दिवसाकरता कपाशी असते, आहे का तुमच्याकडे? हा, कपाशी, मग तर विषयच नाही महाराज. हा, मग मुक्त आहेत तुम्ही, बागावली माणसं आहेत तुम्ही. ही बाग अशी फुलली पाहिजे, दररोज भरपूर लोक आले पाहिजे अशी इच्छा आहे. ही कथा तुमची अपेक्षा करते. अत्यंत गोड सुमधुर अशी कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. माझी विनंती आहे, काहीच कोणीच कामाला जाऊ नका, शेताला जाऊ नका, काहीच करू नका. 7 दिवसाकरता ही कथा ऐका. उद्या अजून जास्त संख्येने आपण सर्वांनी या. माझी विनंती असेल, ही कथा पुन्हा पुन्हा तुमच्या गावाला येणार नाही, ही संधी पुन्हा प्राप्त होणार नाही. माझ्या महिला मंडळाला विनंती आहे, दररोज आपण सर्वांनी एक जणीला जरी घेऊन आले तरी एवढं भरून जाईल आपलं सगळं हे. हा, म्हणून माझी विनंती आहे, पुरुष मंडळी तुम्ही जरा गरज आहे तुमची, नाही का? हा, म्हणून तुम्ही सर्वांनी, तुमच्याकडे आता तर पाऊस पडलेला आहे, भरायचं काम नाही ना, भरायचं काम नाही आता, काहीच गरज नाही भरायची. आता देवाने निसर्गाने बरं केलंय. हा, म्हणून माझी विनंती आहे, उद्यापासून मोठ्या संख्येने आपण या. आजची कथा पहिल्या दिवसाची कथा आहे, म्हणून जास्त वेळ त्या ठिकाणी आपला घेता आला नाही. उद्या विस्ताराने अत्यंत सुंदर आपल्याला ही कथा ऐकायला मिळेल. आणि आजचा पहिला दिवस आहे म्हणूनच त्या ठिकाणी थोडीच कथा आपण या ठिकाणी घेतली. एकच भाव आहे, जो भाव गोपिकांनी पाहिला, जो भाव माझ्या कृष्ण कन्हैयावरती आपल्याला समर्पित करायचा आहे. अंतकरणामध्ये, हृदयामध्ये भगवंताची कथा ऐकल्याच्या नंतर तो प्रगट झाला पाहिजे, एवढा मोठा भाव आपल्याला ऐकायचा आहे. आणि तो भाव फक्त कथेमध्येच ऐकायला मिळणार आहे, इतरत्र कुठे हा भाव आपल्याला ऐकायला मिळणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे, माझं हे निमंत्रण आहे. माझ्या ताईने उभा आयुष्यभर
तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची स्वप्न पाहिले रे. मग आता 7 दिवसाकरता फक्त माझ्या ताईसाठी, 7 दिवसाकरता सैनिक हो तुमच्यासाठी म्हणून येण्याचा प्रयत्न करा. मोठ्या संख्येने उद्या याल ही अपेक्षा ठेवतो. आणि आज जास्त कथा झाली नाही म्हणून उद्या विस्तारानं कथा बरोबर किती वाजता यायचंय? 8 वाजता. किती वाजता? 8 वाजता. मी 8च्या अगोदर म्हणजे अर्धा तास अगोदर मंचावर उपस्थित असेल. तुमची सगळ्यांची मी वाट पाहिल. मला त्या ठिकाणी तुम्ही सगळेजण बसलेले होते. मला तिकडं राहवत नव्हतं, असं वाटत होतं पटकन येऊन कथा चालू करावी. परंतु आजचा पहिला दिवस होता, तडजोडीला वेळ लागतो आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला. पण उद्या मात्र कोणीही निशंकपणे उद्या 7:30 वाजता मी स्टेजवरती असेल. आमचे कलाकार असेल. लवकर कथा चालू होईल. उद्या बरोबर 8 वाजता कथा चालू होईल. 11 पर्यंत कथा चालेल. सर्वांनी उद्या मोठ्या संख्येने याल ही अपेक्षा ठेवतो. आणि आजच्या या प्रथम सत्राला याच ठिकाणी समाप्त करूया. सर्वांनी त्या ठिकाणी संकीर्तन करायचं आहे. गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद हा गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद हरी राधे गोविंद 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 सर्वांनी भजन करत करत उभं राहायचंय आणि आरतीची तयारी करायची. आरतीची तयारी करा. राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे हरी गोविंद राधे गोविंद